नमस्कार मैत्रिणींनो. चला, आज रोज रोज भाज्या खाऊन कंटाळा आला ना, तर आज काहीतरी झणझणीत करूया, वेगळं काहीतरी करायचं. तर आज बनवायचं आहे आपल्याला खिमा ही रेसिपी आहे, सातारी खिमा. त्यासाठी साहित्य बघा: 2 कांदे, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर. असं सुकं खोबरं असं भाजून घ्यायचं गॅसवर. लसूण, आलं, तेल आणि थोडेसे गरम मसाले. अगदी अर्धा चमचा पांढरी तीळ, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा काळे मिरी, लवंग, दालचिनी. असं हे सगळं थोडं थोडं घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे मटण मसाले आणतो ना आपण विकतचे, हे रोज आपण भाज्यातनी घालतो. त्यामुळं जर वेगळं ट्विस्ट म्हणून हे मटण मसाले नक्की घालायचे. 1 चमचाभर का असेल आपण घालायचं. चला, आता आपण बनवूया सातारी खिमा, झणझणीत सातारी खिमा. आम्ही खिमा धुवून घेते. इथे मी कुकर ठेवलेला आहे, गॅसवर कुकर ठेवलेला आणि गॅस चालू केलेला. तर कुकरमध्ये पहिल्यांदा खिमा हा शिजवून घ्यायचा. त्यासाठी पहिलं तेल घालायचं. 1-2 पळी तेल आहे. तेल घातलं की त्यामध्ये मीठ घालायचं. 1 चमचाभर मीठ घालायचं. तुमचं खिम्याचं प्रमाण असेल तर. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. यामध्ये हे तेल टाकलं की त्यामध्ये असं थोडंसं पाणी घालायचं. तुम्हाला हवं तर तेलामध्ये कांदा थोडासा भाजून घेतात. मी तसं करत नाही. मी त्यामध्ये वाटण असतं ना आपलं, त्यामध्येच तो सगळा कांदा. आणि आता हे मी खिमा येतो त्या गरम पाण्यात सोडते. खिमा स्वच्छ धुवून घ्यायचा एकदम आणि त्याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हळद, मीठ, तेलामध्ये हळद मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. खिमा चांगला शिजवून घ्यायचा. तोपर्यंत मी कांदे चिरून, खोबरं वगैरे हे सगळं मिक्सरला लावून घेते. हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 कांदे भाजून घ्यायचे चांगले. कांदा, आलं, लसूण, हे गरम मसाले आणि कोथिंबीर, हे सगळं मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं. आणि हे वाटून घेतल्यावर खोबरं लावायचं मिक्सरला. हे मिक्सरला खोबरं, लाल तिखट 1.5 किंवा 2 चमचे घालायचं. झणझणीत म्हटल्यावर जरा जास्तीचं तिखट. आणि हे मी मिक्सर लावून घेते. सगळं साहित्य मिक्सरला लावून घेते. अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. हे बघा, इथं मी खिम्यासाठी हे वाटण तयार केलेलं आहे. आणि इथे कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं. 1-2 पळी तेल घालायचं. तेल घातलं, तेल तापलं की त्यामध्ये वाटलेला मसाला मिक्स करायचा. इकडे मी खिमा कुकरला शिजवून घेतलेला आहे. चांगलं तेल तापलं की त्यामध्ये हा मसाला मिक्स करायचा. मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर
चमचा धणे, पांढरे तीळ आणि चांगलं असं परतून घ्यायचं. 5 मिनटं त्यांनी परतून घ्यायचं आणि हा शिजवलेला खिमा मी आता त्यामध्ये मिक्स करणार आहे. चांगलं परतून घेते. त्यामध्ये मी कांदा, 2 कांदे भाजून चांगलं, सुकं खोबरं, आलं, लसूण हे सगळं चांगलं परतून घेऊन या तेलामध्ये असं चांगलं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये 5 मिनटं झाली, चांगलं परतून झालं की यामध्ये आता खिमा मिक्स करूया. नॉनव्हेजमध्ये शक्यतो चिकन, मटण, खिमा अशा काही ज्या ज्या रेसिपी असतात त्याला वाटण हे सेमच असतं. त्यामुळे खिम्याला सुद्धा आपण जे मटणाला वाटण लावतो तसंच खिम्याला लावायचं, पण खिमा हा मिळून येतो, खूप छान होतो. एकदा या प्रकारे करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामध्ये आता मी एवढं मस्त परतून झालेलं आहे. यामध्ये आता मी खिमा मिक्स करते. हे बघा कसं मस्तपैकी लाल भडक एकदम खिमा आपला तयार. एकदा या पद्धतीने करून बघा, नक्की सगळ्यांना आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गरमागरम खिमा.